शोभना ताईंनी आपल्या मुलीला अमृताला फोन केला तेव्हा अमृता ऑफिसमध्ये होती. ती कामात व्यस्त होती. पण आईचा फोन आला असल्याने तिने लगेच फोन उचलला. आई, हां बोल ना, काय झालं? काय म्हणते? नाश्ता झाला का? आणि शुगरची गोळी घेतली ना तू? पण आई मात्र काहीच बोलत नव्हती. तेव्हा अमृता आईला पुन्हा पुन्हा विचारत असते की आई काय झालं आहे? तू काहीच का बोलत नाहीस? तर आई रडत असते. रडण्याचा आवाज अमृता ऐकते आणि आईला विचारते की आई तू का रडत आहेस? घरी सर्व ठीक आहे ना? आणि तुझी तब्येत कशी आहे? तेव्हा आई रडतच बोलू लागते की अगं अमृता, काय सांगू तुला? या घरात मला अजिबात किंमत नाही. इतके वर्ष मी या घरासाठी कष्ट घेतले, सर्वांचे सर्व काही केले, पण कोणालाच त्याची जाणीव नाही. आधी मुलगा तर बोलतच होता, पण आता सूनही बोलायला लागली. माझ्या कोणत्याच गोष्टी त्यांना आता पटत नाहीत. माझा प्रत्येक शब्द त्यांना चुकीचा वाटतो. हे सर्व पाहून ऐकून मला तर आता जगायची इच्छाच राहिली नाही. घरात प्रत्येक गोष्टी माझ्यावर लादल्या जातात. अशीच का वागतेस, तशीच का बोलतेस, यावरून सतत बोलणं ऐकून घ्यावं लागतं. अगं, आता होतात या वयात चुका. कधी कधी काय बोलावं पटकन लक्षात येत नाही आणि पहिल्यासारखं कामं पण जमत नाहीत. पण यांनी समजून घ्यायला नको का? आईचं बोलणं ऐकून अमृताला खूप राग आला आणि आईविषयी वाईटही वाटलं. ती आईला सांगू लागली, आई आधी तू शांत हो बघू. स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल आणि ते मला सहन होणार नाही. त्रास का सहन करतेस तू? घर तुझं आहे ना, मग आरामात राहा की. थांब, आजच संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी येते. हो हो, ये घरी, मी तुझी वाट पाहते. आणि संध्याकाळी अमृता माहेरी जायला निघाली. तसं तिचं माहेर जवळच असल्यामुळे तिचे सारखेच येणे जाणे सुरू असायचे. अमृता घरी आल्याबरोबर तिने तिच्या वहिनीला मोठ्या आवाजात आवाज दिला. आवाज ऐकून वहिनी हॉलमध्ये आली आणि काही बोलणार इतक्यात अमृता बोलते, वहिनी काय चालू आहे तुझं? तू माझ्या आईशी व्यवस्थित वागत नाहीस. तू माझ्या आईला उलट बोलतेस. माझ्या आईला तू उलट कशी काय बोलू शकतेस? त्यावर वहिनी काहीच बोलली नाही. म्हणून लगेच शोभनाताई म्हणाल्या, काय गं सूनबाई, आता बोल की. माझी लेक धावपळ करत ऑफिसवरून इथे आली आहे तुझ्याशी बोलण्यासाठी. तेव्हा वहिनी काहीच न बोलता किचनमध्ये निघून गेली आणि फ्रीजमधून गार पाणी अमृतासाठी घेऊन येत म्हणाली, अहो ताई, एवढ्या गडबडीत कशाला आलात? त्यापेक्षा निवांत रविवारी सुट्टीच्या दिवशी यायचं ना. त्यावर शोभनाताई म्हणाल्या, का? आता माझी मुलगी कधी यायचं हे पण तूच ठरवणार आहेस का? आई तू थांब जरा, मला बोलू दे. वहिनीसोबत, काय गं वहिनी, तुझं हे काय चालू आहे? तुला काय वाटलं? तू आईसोबत कशीही वागशील आणि तुला कोणी काहीही बोलणार नाही? तुला खरंच खूप गोड बोलता येतं ना, म्हणूनच तर दादाला तुझ्या मुठीत करून ठेवलं आहेस. म्हणूनच तर तो सर्व तुझंच ऐकतो. अहो ताई, असं काहीही नाही. बरं तुम्ही सांगा, तुमच्यासाठी चहा बनवू की कॉफी? हे बघ वहिनी, तू असा विषय बदलू नकोस. तुझी सर्व नाटके मला कळतात. वहिनी मात्र शांतच होती. तिचा चेहरा पडलेला होता. शोभनाताई बोलतात, हो अमृता, दरवेळेस तुमच्याशी अशी गोड गोड बोलते आणि तुमच्या पाठीमागे मला परक्यासारखी वागणूक देते. पण मी हे सांगितलं की तुम्हाला विश्वास बसायला नको. एवढी गोड बोलते. शोभनाताई बोलत होत्या. आई तू शांत हो ना प्लीज. अगं आणखीन मागच्या वेळीसारखं तुझी तब्येत बिघडायला नको. राहू दे आता. जीव खरंच नकोसा वाटतोय बघ. जगून तरी मी काय करणार आहे? आता माझी गरज कोणालाच राहिलेली नाही. शोभनाताई सुनेकडे बघत म्हणाल्या. अमृता बोलते, असं कसं कोणाला गरज नसली तरी मला आहे तुझी गरज. आणि तुझा सांभाळ करायला तुझी लेक अजून जिवंत आहे हे विसरू नकोस. वहिनी मात्र काही न बोलता किचनमध्ये निघून गेली. अमृता आईला गप्प करत होती. स्वतःला त्रास करून घेऊ नको असं समजावत देखील होती. हॉलमधून आवाज येत असल्यामुळे रूममध्ये अभ्यास करत बसलेली वहिनीची मुलगी टीना रूममधून बाहेर आली. काय झालं आहे? एवढ्या मोठ्याने का बोलत आहात? तुझा आवाज पूर्ण घरभर येत आहे. बघ अमृता, आता या घरात आपल्याला बोलायला पण परवानगी नाही.
बघ कशी बोलत आहे. शोभनाताई पुन्हा रडत रडत बोलू लागल्या. आत्या हे काय चालू आहे आणि तुम्ही दोघी माझ्या आईवरच का ओरडत आहात? बघ अमृता कशी जाब विचारायला आली आहे. आता बघ कशी चुरू बोलत आहे. अमृता बोलते, टीना मोठ्यांसोबत असं बोलतात का? आत्या मी असं कधीच बोलत असेल तर आई मला कधीच असं बोलू देत नाही, पण आज मला बोलायला हवं. अगं आई, सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच करत असते. नेहमी ती कामात व्यस्त असते. तिच्या हाताला आराम नसतो. घरातील कामासाठी व आईला मदत व्हावी म्हणून बाबा बोलतात की एखादी कामवाली ठेवूयात. म्हटलं तर आई कामवाली ठेवून देत नाही. म्हणते की कामवालीच सर्व काम करेल, तर मग मी काय करू? नुसता आराम करू का? नको नको, कामवाली नको. पण खरं तर बाबांचे पैसे वाचावे म्हणून ती कामवाली ठेवून देत नाही. आणि तसंही आजीला ते आवडत नाही. पण तू ऑफिसला जातेस आणि गेल्या वेळेस जेव्हा तुझ्याकडे कामवाली नव्हती तर आजीने किती जणांना विचारून तिने तुझ्यासाठी कामवाली शोधून दिली. आणि इथे एकदा बाबांनी आईचं न ऐकता कामवाली ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते आजीने त्यांना त्रास देऊन काम सोडून जाण्यास भाग पाडलं. अगं बाबांनी एक कामवाली शोधली होती कपडे भांडी धुवायला. पण आजी तिला रोज आपली चादर धुवायला तर कधी पडदे टॉवेल रोज काही ना काहीतरी जादाचे कपडे टाकायचेच. त्यामुळे आजीला कंटाळून ती बिचारी मावशीने काम सोडलं. आत्या तुला वाटतं आजीची तब्येत सारखी का बिघडते? पण आजी रोजच्या गोळ्या देखील वेळेवर घेत नाही आणि विचारलं तर सांगते की मी गोळ्या घेतल्या आहेत. पण तुला वाटेल आईच आजीकडे लक्ष देत नसेल, तिला वेळेवर जेवण देत नसेल. आई घर नेहमी स्वच्छ साफ ठेवत असते, पण ही आजीला माहिती असून देखील ती मुद्दाम तेथे काहीतरी घाण करूनच ठेवते आणि नंतर बोलते चुकून झालं. मग काय, आई पुन्हा सर्व स्वच्छ ठेवते, तेही काहीही न बोलता. आत्या तू समजून घे मला काय बोलायचं आहे ते. पण याबद्दल एका शब्दानेही कधी आई बोलली का तुला? नाही ना. का तर तुला त्रास होईल, तू तुझ्या घरी सुखी राहावी म्हणूनच. हल्ली आजीला ऐकू कमी येऊ लागला आहे. डॉक्टर म्हणाले आता या वयात ऑपरेशन नको. ही मोठमोठ्याने बोलते, मोठ्या आवाजात टी.व्ही. लावते. छोटंसं घर आमचं, कसं अभ्यासात लक्ष लागणार? तरी आई मला आजीला काहीही बोलू देत नाही, तर मलाच बोलते की तूच लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास कर. म्हणून सांगते, डॉक्टरांनी सांगितलं आहे आजीला जेवण तेलकट खारट खायला द्यायचं नाही. त्यामुळे आई सर्वांच्याच स्वयंपाकात थोडं कमीच तेल वापरते. का तर आजीला वाटू नये की आम्ही तिला सोडून चांगलं चांगलं करून खात आहोत. आजीचा शुगर वाढला म्हणून आजी सोबत आमचा सर्वांचा गोड खाणं देखील आईने बंद केलं. का तर तिला सोडून कसं काय आम्ही खायचं म्हणून. आत्या माझी आई घरात राहते, जॉब करत नाही, म्हणून आज तुम्ही तिला गृहीत धरत आहात. पण ती जॉब जरी करत नसली तरी घरची तरी कितीतरी कामे करत असते. आणि तिने जॉब का सोडला तर घर सांभाळता यावं म्हणूनच, घरी वेळ देता यावा म्हणूनच ना. उन्हाळ्याची सुट्टी पडली की तुझी मुलं आमच्याकडे राहण्यास येतात. का तर माझी आई घरातच असते. घरात कसलं आलं आहे काम? एरवी तर फक्त झोपाच काढत असते. मुलगीचा आवाज ऐकून वहिनी किचनमधून बाहेर आली आणि टीनाला बोलू लागली. टीना, एवढा मोठा आवाज करून का बोलत आहेस आत्याबरोबर? असं बोलायचं नाही. अगं पण आई, तुला माहिती मी कधी आत्याच्या घरी राहायला गेले की आत्या असंच बोलत असते तुझ्याबद्दल. तुझी आई घरात तर असते, घरी अशी कितीशी कामं असतात तिला. तिला बाहेरचं काहीच जमत नाही. का माझ्या आईला सर्व बोलतात? माझी आई तुमच्या इतकी शिकलेली आहे, ती पण जॉब करू शकते. पण आजीने साफ नकार दिला होता तेव्हाही आईने जास्त विरोध केला नव्हता. घरात राहून 4 पैसे कमवता यावे, घराला हातभार लावता यावा म्हणून आईने घरीच काहीतरी करायचं ठरवलं. पण तेही आजीला काही आवडत नाही. रिकाम्या वेळेत काहीतरी करायचं म्हटलं की आजी तिला काही ना काहीतरी नवीनच काम सांगत असते, जेणेकरून तिला रिकामा वेळच मिळू नये. काही माणसं फक्त ऐकून घेण्यासाठी जन्माला आलेली असतात. त्यात एक म्हणजे माझी आई आहे. आत्या लहान तोंडी मोठा घास घेते, पण बोलतेच आज.
आत्या, तू ऑफिस सोडून माझ्या आईला जाब विचारायला आलीस, पण मला एक सांग, तू स्वतः तुझ्या सासरी नीट वागतेस का? मी तुझ्या घरी सुट्टीला आले होते तेव्हा पाहिलं की तू तुझ्या सासूसोबत कशी भांडण करत होतीस ते. किती छोट्या कारणावरून तू तुझ्या सासूसोबत वाद घालत होतीस. त्यांनी तर तुझ्याकडे फक्त काहीतरी मागितलं होतं, पण तू थकून आलेली होती. त्यामुळे तू तिथे किती चिडचिड करत बोलत होतीस. आणि इथे तर आजी नेहमी माझ्या आईला काही ना काहीतरी काम सांगतच असते, पण माझी आई कधीही उलट उत्तर देत नाही. तिने केलेल्या कामाचं आजीला तर अजिबात कधी कौतुकच नाही, पण आई तशी अपेक्षा देखील ठेवत नाही म्हणा. आता तर आजी फार चिडचिड करत आहे. वाढलेलं जेवत नाही, नको म्हणून टाकून देते. आत्या, तुला वाटतं ना माझी आई खरंच खूप वाईट आहे, तर मग तू घेऊन जा तुझ्या आईला. उगाच इथे कशाला ठेवतेस? असं बोलून टीनाने आत्याला विनंती केली. त्यावर अमृता बोलते, हो, मी पण घेऊन गेले असते, पण तिला तिकडे दिवसभर एकटीच राहावं लागेल आणि तसंही नवीन जागेवर हवामान सहन होणार नाही. चल आता मी निघते, बराच वेळ झाला आहे, मुले घरी वाट पाहत असतील. इतक्यात अमृताला वहिनी आवाज देत बोलते की, ताई थांबा थोडा वेळ, जेवण तयार झालेच आहे, आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करू. आणि वहिनी आतून सर्वांसाठी ताटात जेवण घेऊन येते. तेव्हा अमृता पाहते की वहिनीने स्वतःसाठी ताट आणलेलं नव्हतं. म्हणून अमृता विचारते की, हे काय वहिनी, तुझं ताट कुठं आहे? तेव्हा टीना पटकन बोलते, अगं आत्या, आजकाल आजी नीट जेवत नाही ना, म्हणून आई तिला स्वतःच्याच हाताने भरवते. त्यामुळे 4 घास तिला जास्त जातात. आजीचे जेवण झाल्यावर आई जेवते. हे ऐकून मात्र अमृताच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. ते पाहून वहिनी बोलते, ताई, भरल्या ताटावर असं डोळ्यात पाणी आणू नये. हे बघा ताई, सासूबाईंना मी या घरात आल्यापासून माझी आईच मानते. त्यामुळे मला त्या काहीही बोलल्या तरी राग येत नाही. तुम्हाला एक सांगू का ताई, जो माणूस आपल्यावर रागावत असतो ना, त्याचे तेवढेच प्रेम आणि हक्क असतो. आपल्या वहिनीचं आईवर असणारं प्रेम पाहून अमृताचे मन समाधानाने भरून पावते. तिला वहिनीचे खूप कौतुक वाटते. अमृता जायला निघाली तेव्हा टीना आत्याच्या गळ्यात पडली. तेव्हा अमृताला आश्चर्य वाटत होतं. कधीच उलट न बोलणारी आपली भाची आपल्याला आज एवढं का खरं बरं बोलली असेल. टीना तिला खाली सोडायला गेली व तिचा हात धरून म्हणाली, सॉरी आत्या, आज मी तुला जरा जास्तच बोलले. अगं, बरेच दिवस झाले आईची तब्येत ठीक वाटत नाही. माझी परीक्षा चालू होती म्हणून ती कोणाला काहीच बोलली नाही. बाबाने तिला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. आता कुठे तिला थोडं ठीक वाटत आहे, पण आईला शारीरिक व मानसिक त्रास होतो. त्यामुळेच आई आजारी सारखी पडते. त्यामुळे मलाही तिची काळजी वाटते आणि ती कधीच कोणालाच काहीच बोलत नाही. त्यामुळेच सर्वजण तिला गृहीत धरतात. पण मला सर्व माहिती आहे, मला समजते. यापुढे माझ्या आईला कोणी गृहीत धरलेलं मला आवडणार नाही. म्हणूनच मला आज तुझ्याशी असं बोलावं लागलं, कारण मी गप्प बसू शकत नाही. त्यावर अमृता टीनाकडे अभिमानाने पाहत तिला जवळ घेत बोलत असते की, काळजी करू नकोस टीना, यापुढे सर्व छानच होईल. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.